Hello students, welcome back to our YouTube channel Sarika Teacher. Today we are going to learn a new poem My from standard 6. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कविता क्रमांक 8 माय ही कविता बघणार आहोत इयत्ता 6वीची. ओके, तर ही जी कविता आहे या कवितेत कवीने अशिक्षित आईची मुलाच्या शिक्षणासाठी असलेली तळमळ या कवितेत व्यक्त केली आहे आणि आईविषयी असणारी कृतज्ञतेची भावना कवीने अतिशय समर्पकपणे मांडले आहे. कवीचा परिचय आपण बघूया. स ग पाचपोळ 1950 ते 2005. काव्यरसिकाच्या मनाला भुरळ घालणारे प्रसिद्ध कवी. SES कनिष्ठ महाविद्यालयात साखरखेडा येथे मराठी समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. स ग पाचपोळांची कविता हा त्यांचा कविता संग्रहसुद्धा प्रसिद्ध आहे. तर या कवितेत कवीने आईविषयी प्रेम, तर सगळ्या जगामध्ये आपल्याला माहिती आहे आईचे प्रेम हे सर्वश्रेष्ठ आहे. हेच प्रेम कवीने या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चला तर मग कविता सुरू करूयात. ऐका म्हणा वाचा. हंबरून वासराले चाटते जवा गाय, तिच्यामध्ये दिसते मला तव्हा माही माय. शब्दांचा अर्थ बघूया पहिले. हंबरून म्हणजेच गाईचा आवाज किंवा गाईचे ओरडणे. वासराले म्हणजे वासराला. जवा म्हणजे जेव्हा. मले म्हणजेच मला आणि तव्हा म्हणजेच तेव्हा. तर बघा अर्थ बघूया आपण. तर आईची महती सांगताना कवी सांगतात की जेव्हा एखादी गाय हंबरून वासराला चाटताना मला दिसते तेव्हा त्या गायीमध्ये मला माझी आई दिसते. माही म्हणजे माझी, माझी आई मला त्यामध्ये दिसते. मला माझ्या आईचे प्रेम आणि माया आठवते. ओके, नेक्स्ट लाईन बघूया. फन काट्या येचायले माय जाय राणी, पायात नसे वाहन साधी हिंडे अनवानी, इचू काट्या लेबी तिचा मोजत नव्हता पाय. आपण अर्थ बघूया शब्दांचे. फन काट्या म्हणजेच काय, तर जळणाची लाकडी. चुलीत जुन्या काळात चूल असायची आणि त्याच्यासाठी लाकडं लागायची ती जाळण्यासाठी, तर ती जळतनाची लाकडे. एचायला म्हणजेच काय, वेचायला. जाय म्हणजे जात असे. राणी म्हणजे रानात. वाहन म्हणजे चप्पल. अनवानी म्हणजे काहीही न घालता, पायात काहीही न घालता म्हणजेच अनवानी. काट्या लेबी म्हणजेच काट्याला सुद्धा. आणि इचू म्हणजे तर विंचू. ओके, तर आपण आता या ओळींचा अर्थ बघूयात. कवी इथे सांगतात की आई जळतनाचे लाकडं आणण्यासाठी रानात जायची तेव्हा तिच्या पायात साध्या चपलाही नसायच्या. अगदी अनवाणी पायाने ती सारं रानभर हिंडायची. विंचू किंवा बोचरे काटे पायात रुतील याची आईला अजिबात पर्वा नसायची. कवी सांगतात की आमच्यासाठी कष्ट करताना तिने काट्याकुट्याची कधीही पर्वा केली नाही. पुढील लाईन्स बघूया. सुट्टीमंदी जेव्हा मी येत होतो घरी, उसनं आणून खाऊ घाले नाना परी, करू नको घाई म्हणे पोटभर खाय. बघा आपण शब्दार्थांचा अर्थ बघूया. सुट्टीमंदी म्हणजेच काय, तर सुट्टीमध्ये. ओके, उसनं म्हणजे शेजारी पाजारी मागून आणणे, शेजारा बाजारांकडने. नाना परी म्हणजेच काय, तर विविध प्रकार. अर्थ बघूयात आपण. कवी इथे आपल्याला सांगतात की जेव्हा ते दूर गावी शिकायला होते तेव्हा ते काय, तर सुट्टीमध्ये घरी यायचे तेव्हा त्यांची जी आई होती ते उसनं आणून शेजारी मागून त्यांना विविध पदार्थ करून खाऊ घालायची आणि त्यांना वरून सांगायची प्रेमाने की घाई करू नकोस, पोटभर खाय, असे ते कवीला प्रेमाने इथे सांगत असे. आणि इथे आपल्याला एका आईची माया आपल्याला दिसून येते. नेक्स्ट लाईन्स. बाप महा रोज लावे मायेच्या मागं टुमणं, बस झालं शिक्षण याचं घेऊ दे हाती रुमणं, शिकून शानी कुठं मोठा साहेब होणार हाय. शब्दार्थ बघूयात. तर टुमणं म्हणजे काय,
तर एखाद्या मागणीसाठी सतत मागं लागणं. शिक्षण म्हणजेच काय तर शिक्षण, एज्युकेशन. रुमणं म्हणजेच काय तर नांगर. शिकून शानी म्हणजे शिक्षण घेऊन. साहेब म्हणजेच काय तर साहेब. आता आपण या ओळींचा अर्थ बघूयात. तर या ओळींमध्ये कवी सांगत आहेत की माझे वडील, माझे बाबा माझ्या आईच्या मागे रोज टुमणं लावत असत. रोज आईला बोलत असत की बस झालं, आता पोराचं शिक्षण झालं, त्याचं शिक्षण थांबावं आणि त्याला आता नांगर धरायला, शेतीची कामे करायला लाव. शिकून काय उपयोग आहे, तो काही मोठा साहेब होणार नाही. अशा प्रकारे कवीला शिक्षणापासून वंचित करण्याचा बाबा प्रयत्न करीत आहे. ओके, पुढील लाईन्स बघूया. माय म्हणे तुम्हाले माया गयाची हाय आन, भलतं सलतं सांगून त्याचे भरू नका कान, भरून येत डोळ्यात तिच्या तापी पूर्ण माय. शब्दार्थ बघूया. गयाची म्हणजेच काय तर गळ्याची. आन, आन म्हणजेच शपथ. कान भरणे, भरू नका कान म्हणजेच कान भरणे, याचा अर्थ होतो उलट सुलट सांगणे. डोळ्यात म्हणजे काय तर डोळ्यात. आणि तापी पूर्णा माय, तर याचा अर्थ होतो की तापी व पूर्णा या दोन वेगवेगळ्या नद्या आहेत, त्यांना आई म्हटलं आहे. माय म्हणजेच आई. तर आता अर्थ बघूयात. इथे बाबांना आई म्हणायची की तुम्हाला मी माझ्या गळ्याची शपथ घालते. आई बाबांना गळ्याची शपथ घेऊन सांगते की असे काही भलते सलते सांगून माझ्या मुलाचे कान भरू नका, त्याला काही वाईट साईट सांगू नका. आणि हे सांगताना आईच्या डोळ्यात जणू तापी व पूर्णा नदीचे पाणी भरून यायचे. तिचे डोळे अश्रूंनी भरून यायचे, जसं काही तापी पूर्णा नदीच तिच्या डोळ्यांमध्ये आली असं कवीने इथे उपमा दिली आहे. पुढच्या लाईन्स आपण बघूया. बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्यात आलं पाणी, म्हणे कव्हा दिसन सांग मले राजा तू ही राणी. या डोळ्यानं पाहीन रे मी दुधावरची साय, तवा मले दिसते माझी माय. पुढची लाईन्स यांचा आपण अर्थ बघूया शब्दांचा. पहिले डोळ्यात म्हणजे काय तर डोळ्यात. एक मिनिट. डोळ्यात म्हणजेच काय तर डोळ्यात. कव्हा म्हणजेच काय तर केव्हा. राणी म्हणजे बायको. दुधावरची साय म्हणजेच काय तर नातवंड. इथे अर्थ बघूया. कवी आपल्याला इथे सांगत आहेत की एकदा आईच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती म्हणाली की माझ्या राजा तुझी राणी कधी दिसेल मला, म्हणजेच माझी सून तू कधी आणशीन. मी जिवंत असेपर्यंत लग्न झाले तर मी तुझा संसार फुललेला पाहिल, नातवंड खेळतील, अशी आईने इथे इच्छा व्यक्त केली आहे. दुधावरची साय म्हणजे नातवंड. पुढील लाईन्स बघूया. म्हणून वाटते मले तू ही भरावी सुखानं ओटी, पुन्हा एकदा जन्म घ्यावा माय तुझ्या पोटी, अन ठेवावे माय घट्ट धरून तू हे पाय. तर याच्यातले शब्दार्थ बघूया आपण. तर बघा, सुखानं ओटी भरणे म्हणजेच काय तर कृतज्ञता व्यक्त करणे. तुहे, तुहे म्हणजेच काय तर तुझे. ठीक आहे. तर इथे अर्थ बघूयात. कवी इथे सांगत आहेत की ही सर्व आईची माया आठवून, आईचे प्रेम आठवून कवीला वाटते की आई मला तुझी ओटी भरायची आहे, तुझ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे, तुझ्या पोटी पुन्हा जन्म घ्यावा व तुझे पाय घट्ट धरून ठेवावेत, तुझ्या चरणापाशी राहावे, तुझा कायम आशीर्वाद मिळावा, असे कवीला इथे म्हणायचे आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीची माय ही कविता आपण बघितली. अतिशय सुंदर अशी कविता आहे, आईविषयी प्रेम व्यक्त करणारे. आय होप यू अंडरस्टँड इट. तेव्हा पुन्हा भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.